काय झालं बाई? काय बोलली बाई मी? बिचारे ते तांदूळासाठी का कम माझं आणलं का माना? काय होते म्हणजे तू समजत नाही का? पावर तू बी त्याच्याकडून बोलती का? नमस्कार सगळ्याला. तर काल जो व्हिडिओ मी केला भाऊवरती खूप जणांना कमेंट करून सांगितलं मला ताई असं, ताई तसं, ताई तसं, ताई असं. तर खूप जणांनी कमेंट केल्या, पण काही कमेंट इंग्रजीमध्ये होत्या म्हणून मला त्या वाचता नाही आल्या. तर त्या मी हे केल्या म्हणून म्हणलं सगळ्यांना सांगू द्यायच्या तुम्ही कमेंट करताना त्या मराठीत करा, कारण की मला तुमचं इंग्रजीमध्ये मला समजत नाही. ज्या मला समजल्या त्या मी हे करून टाकल्या, म्हणजे ओके करून टाकल्या, आणि बाकीच्या मला समजल्या त्या मी डिलीट मारलेल्या आहे. हेच मला सांगू द्या यांना. आणि आता तुम्ही आईचंच बोलणं तर ऐकलं असणार आहे की आता आपण म्हणतो की आई तोपर्यंत समजा माहेर, पण आईचंही असं म्हणणं आलं की तू असं भाऊला बोलू नको म्हणून. तो बोलला असेल तर बोल दे म्हणे, तुझा लहानसहान भाऊ ये, पण तू नको बोलू म्हणतेले, त्याचा काही राग मारू नको म्हण तू. तर आईचंही म्हणणं साहजिक आहे, कारण की मी मोठी धाटी बहीण आहे ना, मग किती केलं तर समजूत मलाच घालणं पडते. याला काय करणार आहे आपण. तर आईचं सुद्धा तेच म्हणणं आलं आणि दादा सुद्धा तेच म्हणणं आलं तो बोलतो तो बोल दे म्हणे, पण तू नको बोलू, तू नको वाईट होऊ म्हणे. तर याच्या पुढे आपण काय बोलणार? तुम्ही आईचं बोलणं पुढे ऐकलं असणार आहे की तू असं बोलू नको म्हणून. तर मी फक्त माझं मनातलं बोलले, दुसरं काही नाही. आणि असं खूप सगळ्यांच्या कमेंट आले की ताई तू फोन लावून त्याला बोल म्हणून. त्याला फोन लावून काय बोलतो? फोन उचलायच तयार नाही आहे. त्याला फोन लावून काय बोलू तुम्ही सांगा. आणि त्याला म्हणलं बी मी घरी आलं तेव्हाच त्याला मी म्हणलं, तर मला म्हणतो की हे तांदूळ सांगायची काही हे आहे का म्हणून, गरज आहे का म्हणून. आणि मी याच्यावरती व्हिडिओ करणार नव्हती, पण तर माझं ऐकलंच नाही आणि तो डायरेक्ट बोला. मला खूप राग आलता आणि त्याच्या उपर मला ते दाजीसुद्धा आणि ते सुद्धा मला बोलले, म्हणून मला खूप राग आलता आणि मी म्हणून त्याच्यावरती व्हिडिओ केला. मी तसं काही नाही आहे. पण आईचं असं म्हणणं आलं की तू त्याला बोलू नको म्हणे, तो लहान सहान भाऊ आहे म्हणे, जाऊ दे म्हणे. आता तुम्ही सांगा सगळेजण मला, मी किती मोठं पण दाखवू माझं की बा जाऊ दे, लहानसान भाऊ आहे, लहानसान भाऊ आहे, जाऊ दे. तर मी कितीक वेळा बोलत नाही, कितीकच वेळाच बोलत नाही. मी सोडून देते, मी या कारण सोडून देते, मी जास्त टेन्शन घेत नाही. पण मला काल परत खूपच टेन्शन आलं, कारण की दाजीसुद्धा मला बोलले आणि तो सुद्धा बोलला. आणि मी माझ्याकडून काहीच कमी करत नाही बरं, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करत असते. पण तीच माझी एक गलती झाली, माझी नाही ती दादाची गलती झाली. कारण मला दादाने विचारलं म्हणे मी ऋतूसाठी तांदूळ पाठवू का, आणि तेवढंच माझं म्हणणं आलं की बा तेवढं दादा मला विचारलं आणि मी ना हो म्हणलं. ही माझी सगळ्यात मोठी चुकी झालेली आहे. आता याच्यापुढे ही चुकी मी डबल करणार नाही आहे, कारण की आई दादासुद्धा हेच म्हणणं आलं की तू त्याला बोलू नको म्हणून. ते त्याचा जास्त पक्ष घेता, कारण तू लहान आहे ना म्हणून. तर हेच कारण आहे, दुसरं काही नाही आहे व्हिडिओमध्ये. कारण की आपल्या मनातलं आपण मेन म्हणजे बाईच्या जातीचं, बाईच्या मनातलं बाई कोणालाच सांगू शकत नाही. आपल्याला सोसणं पडतं. ती बायको असो, बहीण असो, कोणाची सून असो की कोणाची मुलगी असो, हे आज कळालं. कारण की आता दिवसेंदिवस जसं दिवस चालले ना तसं माणूस ओळखू यायला लागलं, अशी गोष्ट आहे. जाऊ दे आता, याच्यावर काही आपण बोलणार नाही आहे. आईचंही म्हणणं बरोबर आहे. आईला कधी राहणं पडतं, त्यांच्यासोबत खाणं पडतं, पिणं पडतं. आईचं म्हणणं आपण कसं गेलो 2 दिवस राहिलो आणि चाललो, याच्यावरती दुसरं काही नाही. हेच होतं, दुसरं काही नाही. पण आता करसा काय आपण तुम्ही सांगा. आईसुद्धा अशी म्हणते की त्याला बोलू नको म्हणून, याला बोलू नको त्याला बोलून बोलायचं कोणाला तुम्ही सांगा. आता जाऊ दे, त्या गोष्टीवर काय विषय बोलणार आहे आपण आता. पण एक गोष्ट समजली की आता याच्या पुढे आपण कोणाला काही सांगू शकत नाही. आणि सगळ्यात जास्त श्रेय आपल्या नवऱ्याला देऊ शकतो आपण, कारण की जेवढं आपण आपल्या नवऱ्याला सांगतो तेवढं आपण कोणाला सांगू शकत नाहीये. आई वडिला सुद्धा नाही. आपण लय म्हणतो की आई वडील, पण आई वडील बी केवढं असतात. जर आपल्या नवऱ्याने आपलं काही म्हणलं तेव्हा आपल्या खंबीरपणे उभे राहता ते आपले आई वडील. आणि जर आपण आपल्या भावाला बोलू तेव्हा ते आई वडील त्यांच्याकडून फिरतात. हे सुद्धा एक आज कळालं आपल्याला. तर आई आदाशी बोली खूप खराब वाटलं. अजून ही गोष्ट मी काही दाजीला सांगितली नाही. दाजीला काय सांगा.
फोन चालू होता, व्हिडिओ अचानकच फोन आला आईचा आणि आई डायरेक्टच म्हणे मला की तू असा व्हिडिओ काऊन केला म्हणे. बोलला तर बोलला म्हणे जे आम्हाला करायचं आम्ही ते करणार आहे तुले, तू काय असं टेन्शन नको घेऊ म्हणे. पण आमचीच अशी चुकी झाली म्हणे की आम्ही त्याच्यासोबत दिले म्हणे तांदूळ, तर आम्ही काही दिले नसतं तेवढं कारस्थान झालंच नसतं म्हणे आणि तुला बोलला सुद्धा नसता म्हणे तो एवढा. जाऊ दे म्हणे, एवढा विचार नको करू म्हणे, जेवढं आमच्याच्याने म्हणे तेवढं तुला करू म्हणे आम्ही, पण त्याची तर आशा करायचीच नाही म्हणे तुला, जर आमचा जीव आहे तेवढंच आम्ही करू, असे आई दादा बोलले मला. तर आता तुम्ही सांगा मला, आता तोच सगळं आपलं ऐकत नाही तर आपण लहान भावासोबत काय अपेक्षा करू शकतो. किती केलं, दोघं लहान आहे आणि माझं मोठं पण मीच दाखवणार आहे. आता खूप जणांनी सांगितलं की काही ओ मा बरं न्यू दिवसानं सायकल. तर आता त्यांनी त्याचं गुण दाखवून चालू केलं तर आपण काय तसं होणार नाहीये. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता जेवढा ते आई दादा आम्हाला जीव लावतात तेवढं त्यांच्या नातवंडाला सुद्धा आम्ही जीव लावणार आहे. म्हणजे आपल्या परीले चिवले यांच्यात काही माझा लाडगी काही कमी होणार नाहीये, कारण की किती गेलं ते माझ्या भाषा आहे, मी यांना कमी कधीच करणार नाहीये. तर त्यांचं लाडून कधीच कमी करणार नाहीये, कारण की मला जसे 4 मुलं आहे ना तसे मी त्यांना सुद्धा जीव लावणार आहे. असं नाही की मग यांचे माँ बाप काही म्हणतात तर मी त्यांचं ऐकणार नाही, असं काहीच नाहीये. कारण की जेवढा मला माझ्या पुरी प्यार आहे ना तेवढाच माझ्या 2 भाषा सुद्धा आहे, मी तेवढा जीव त्यांना सुद्धा लावणार आहे, असं नाहीये. आणि तुम्ही मला सांगताय 2च का बरं, रोहिणी नाही, रोहिणीचं सुद्धा बाळ तेवढंच मला लाडका आहे जेवढं परी आणि पिऊ आहे, म्हणून त्याच्यात काही होणार नाहीये. पण माणसाच्या मनात येतं ना कधी ना कधी तरी. आता तुम्ही सांगा, आता असा भाऊ बोलला तर मग आईच्या कधी आई मला खल्लाक बोलली की तू त्याला बोलू नको, असं नको करू, तसं नको करू, पण मायची माहिती मायचीच असते ना, एवढं तर आहेच की नाही. तुम्हाला सांगते मी, जेव्हा साड्याचा धंदा म्हणजे साड्या आणल्या होत्या की काय ओमानं, तेव्हाच आई मला म्हणली, जेव्हा दिवाळीच्या वक्ती साड्या काढल्या ना तर याईने 3 जणी 3 साड्या काढल्या, तर आईने माझ्यासाठी सुद्धा साडी घेऊन ठेवली. नाही म्हणे माझ्या लेकीसाठी काढ म्हणे, माझ्या लेकीला कोण आहे म्हणे, आणि तिने साडीसुद्धा पाठवून दिली. आता मला आल तिथं म्हणे नाही म्हणे मला लेकी साडी घेऊन जाय म्हणून आईचं प्रेम अलगच आहे. आई बोलते तरी आईच्या बोलण्यामध्ये खूप फरक आहे, जेवढा आपल्या भाऊमध्ये नाही आहे. कारण की तो बोलतो पण उचकून देतो अशी गोष्ट होती, पण आईचं बोलणं अलगच असतं, ते आज मला जाणवलं. आता याच्या पुढं काही त्याच्यावरती काय आपण बोलणार नाहीये. आता आपला काय त्याच्या मनात होतं दाखवलं आपल्याला, आणि आईचं सुद्धा आपण मत ऐकलं तर ना, आईला जर काही ना काहीतरी बोललं असेल तेव्हाच आईने मला फोन केला आणि मला म्हणतो असा व्हिडिओ करू नको म्हणतो. आता नाही तर आई काही एवढं आईला काही माहीत नसतं, जेव्हा दादा मोबाईल दाखवतील तेव्हाच आई ही पाहते, बाकी तसं काहीच नाही आईपाशी ना, मोबाईल नाही काही. माझ्या आई एकदम साधी सिंपल आहे, आणि दादासुद्धा कोणाला बोलत नाही, चालत नाही, काहीच कोणाला नाही, एकदम गरीब माणसं आहे दोघं नवरा बायको, म्हणून त्यांचं काही नाही. आपली आजीसुद्धा तशीच आहे, आजीला बी काही म्हणायचं काही विशेष नाही, कारण की एकदम असे जुन्या काळातले माणसं आई दादा आहे, आणि दादासुद्धा आजीसुद्धा आहे, त्यांचे विचार खूप जुने आहे, किंवा आधीपासून त्यांचं परिस्थिती कशी होती आता कशी आहे असं नाही आहे. कारण की आईला माहिती आपण कोण्या परिस्थितीमधून गेलेलो आहे, आपल्या पूर्वीचे लग्न कसे झाले कसे नाही, आपण कसे गेले, सगळी परिस्थिती आईला जाणवती, तेव्हा ओम भैयाला सुद्धा जाणवती, असं नाही आहे. पण दिवसांदिवस काळ पालटत चालला तर माणसाच्या मनात अलग अलग विचार येतात, कारण की जेवढा विचार आपण करतो तेवढाच ते सुद्धा करतात. पण आताच्या जरा परिस्थितीच अलग झालेली आहे. आता याच्यावर काय सांगा समजत नाही आहे. आता एक जीव म्हणतो की ओमा निसत तांदूळासाठी बोलून दाखवलं त्यानं, आणि आता तिकडं फिरायला गेलं तर आपल्या लेकरासाठी लय मोठं सामान आणलं, तर आता काय म्हणा म्हणून समजत नाही आहे. कारण की तिकडे गेलं तर सामानसुद्धा आणलेले आपल्या रुदुले आणलं, सोनाले आणलं, राणीला आणलं, सगळं स्वेटरसुद्धा आणले, आणि एवढं सामान आणून सुद्धा त्यानं बघा तुम्ही की एवढं सामान आणलं त्यानं, यानं सगळ्यात मोठापणा दाखवला, आणि नुसतं हे 10 किलो तांदूळासाठी एवढं हलकटपणा दाखवा लागला. तुम्ही सांगा मला कसं काय असेल. आणि त्याच्यामध्ये आई मला सुद्धा सांगते की तू त्याला बोल नको म्हणे, तू त्याच्या मनानं करतो म्हणे. मग आता आपण काय बोलचाल याच्यावरती. आता इतके लांबून त्याने स्वेटर आणले, माझ्यासाठी शाल आणली, दाजीसाठी स्वेटर आणलं, अजून खूप सामान आणलं त्याने तिकून. मग सगळ्यासाठी सगळ्याची काळजी करतो तू, मग एवढ्या तांदूळासाठी काहून मला त्यानं बोलून दाखवलं, त्याच्या मनात हाय तरी काय तुम्ही सांगा आता. आणि असं नाही व्हिडिओज केला म्हणून मला घरी आल्यावर सुद्धा तो बोलला की बुवा तू तांदूळ गिंदूळ काहून सांगते म्हणून.
आता याला निमित्त आहे, आपण काय त्याला मी काही फुकायचे मागितले नाही आणि त्यानं सुद्धा मला काही आणून दिले नाही. मी माझ्या बापाला सांगितले, माझ्या बापानेच आणून दिले मला. नुसतं मी दादाला म्हणलं, दादा ते बी मला दादा म्हणे मी पाठवू का, तरच मी पाठवा म्हणलं. आणि ते बी घरपोच गाडी येत होती म्हणून. पण मला काय असं काय याच्या मनामध्ये काही समजतच नाही आहे. मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये कशी आणली स्वेटर त्यानं. तर असं आहे, काय करणार तुम्ही सांगा. आता मला विचार पडला. आईसुद्धा मला अशी बोलली, दादासुद्धा बोलले. तर आईचा दादा पण मला असं कधीच येत नाही, विचारता उलट तुला काय पाहिजे सांगतो आम्हाला, आम्ही येतो असं म्हणता मला उलट. आता विचार पडला. आता निमित्त कारण काय नाही काही पाहिजे की नाही त्याला बी. आणि कधी केलं तर आई ती आईच असते ना, ते तर आपल्याला माहितीच आहे. आणि सगळेजण तुम्ही सगळ्यांना कमेंट केला मला सगळ्यांना, आणि सगळ्यांना सांगितलं मला की तू त्याच्या घरी जात नको जात जाऊ म्हणून. अहो त्याच्या घरी कोण जाणार आहे, पण जवळक माझे आई वडील तवरक तुम्ही जाणारच माझ्या आई वडिलांच्या भेटीले. कारण की ते येता नाही माझ्या घरी, ते म्हणता नको म्हणता. कारण तुम्हाला तर माहिती आहे माझ्या बहिणीला सुद्धा याच गावात दिलं, तर त्याच्याकरता ते जास्त येत नाही माझ्या घरी. आली सुद्धा तर रातभरच राहतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच चाले जातात. आणि दादाला कोणी 2 वर्ष झाले दादा माझ्या घरी आलेले नाही आहे याच कारणानं. दादा घरसुद्धा सोडत नाही आणि त्याच्याकरताच मग दादा येत नाही इथं. आणि खरी गोष्ट आहे ना, दादा म्हणता नको, मी याच्याऐवजी तू ये माझ्या घरी, 8 दिवस राह माझ्या घरी, खाय पेन, मग तू तुझ्या घरी जाय असे म्हणतात दादासुद्धा येत नाही, आईसुद्धा येत नाही. हेच कारण आहे मेन. आणि ते म्हणतात नाही म्हणतात जवाईच्या घरी जाणं चांगलं वाटत नाही म्हणतात. पाय एकीकडून जवाईसुद्धा आहे आणि एकीकडून भाषासुद्धा आहे, पण तरी माझ्या घरी येता नाही ते मलाच बोलता. आणि आतासुद्धा मी त्यांना येतो म्हणे मी पोरीला नेण्यासाठी. आणि मग म्हणे की आम्ही दोघंजण येतो म्हणे. म्हणजे मग तुम्ही दोघंजण या. तर काय झालं काय सांगा, कारण दोघं बी आले नाही. आणि अचानकच ओम भैया आला. तर ओम भैया आलासुद्धा तर एवढं कारस्थान झालं काय करसान. कोणाच्या मनात काय कोणाच्या कोणी सांगू शकत नाही आहे, असं आहे ते. काय करसान. तर काल तुम्ही जसं तुमचं मत मला सांगितलं की असं झालं ताई तसं झालं ताई तसं, आता या व्हिडिओसुद्धा सांगा काय मत आहे तुमचं. तर माझं म्हणणं कसं पटलं की ते सुद्धा सांगा. आणि व्हिडिओमध्ये काही नाही, व्हिडिओमध्ये हेच होतं की आई मला बोलली म्हणून. आणि आईचं म्हणणं तुम्हाला पटलंच असणार आहे आणि आईचं सुद्धा बरोबर आहे ना. तर व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी, व्हिडिओ एवढाच करणार आहे. आणि फक्त माझ्या मनात तुम्हाला मी सांगितलं, कारण की मी तुम्हाला काय कसं सांगा समजा नाही, मला माझ्यापेक्षा शब्दच नाही बोलायला. की त्यानं आई मला अशी बोलत खूप जिवार आलं. पण मग मागून आईने मला समजून सुद्धा सांगितलं की तू जे पाहिजे ते तू आम्हाला सांग म्हणे, याच्या पुढे मी त्याच्यापाशी काहीच देणार नाही म्हणे. सगळं काही आणलं असतं तर मी जाईल मी स्वतः, आणि काही सामान पाहिजे ते सांगत जाय म्हणे, तर मग इकडे येऊन घेऊन जात जाय म्हणे. आजपर्यंत म्हणे पक्का कानपिळी म्हणे, पण मी याच्यापाशी काहीच वस्तू देणार नाही म्हणे. त्याने एवढं महाभारत केलं म्हणे त्याच्यावरती. तर चला मग आता काही जास्त मोठाने व्हिडिओ करणार. आणि तुमचं मत काय मत सांगा, पण एवढंच की मत सांगसान तर मराठीत लिहा, कारण की तुम्हाला माहिती तुमच्या ताईला इंग्रजी वाचता येत नाही, मराठी येतं म्हणून मराठीतच करा, इंग्रजीमध्ये करू नका. तर चला मग.